माझ्या विषयावरती. नेक्स्ट मला वाटते बिफोर घेता येईल का? पुढे चाललं ना? हां, ओके. नेक्स्ट. तर तूर पिकामध्ये जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला एक ढोबळ मानाने 4-5 केळी दिसून येतात. परंतु आता आम्ही आमच्या सायंटिफिक वेनी जर का जातो म्हटलं आणि जगभराचा जर का अंदाज घेतला आपण, तर जवळपास 200 प्रकारच्या केळी ह्या तूर पिकामध्ये आढळून येतात. आणि आता ह्या जेव्हा पीक शेतामध्ये असते तेव्हाचेही आहेत आणि नंतर तूर आपलं साठवणूक जेव्हा आपण करतो त्यामधल्या देखील किडी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर सगळ्यात हानिकारक जर किडी असतील तर त्या म्हणजे एकदा झाडाला तुमच्या कळ्या, फुलं, शेंगा हे लागायला लागल्या आणि त्यावेळेस ज्या किडी येतात ह्या सगळ्यात हानिकारक किडी आपल्याला म्हणता येतील की ज्या आपलं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात. आणि याचं सर्वसाधारण टक्केवारी जर काय काढली आपण जवळजवळ 70% याचं नुकसान आपल्याला म्हणता येईल, एवढं हे होत असतं. नेक्स्ट. तर इथं हे दाखवलेलं आहे नुकसान की शेंगा पोखरणारी अळी म्हणजे ज्याला तुम्ही हिरवी अळी किंवा घाटी अळी म्हणता, हरभऱ्यावरची येणारी, कापसामधली बोंड अळी आहे, अमेरिकन बोंड अळी, तर ती ही अळी आहे. तर त्याच्यापासून जवळपास 70% नुकसान आहे. शेंग माशी याचा प्रादुर्भाव सध्या आपल्याकडे सुरू झालेला आहे, बहुतेकांच्या लक्षात नसेल, आपण बघूया पुढे. तर त्याच्यापासून देखील 50% नुकसान आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की शेंगा पोखरणाऱ्या अळीपेक्षा शेंग माशीमुळे तुरीमध्ये नुकसान हे जास्त प्रमाणामध्ये होतं. तिसरी जी महत्वाची कीड म्हणजे पिसारी पतंग, तर याच्यापासून जवळजवळ 10% नुकसान आणि हमखास तुरीच्या पिकामध्ये आपल्याला दिसून येणारी ही कीड आहे. नेक्स्ट. इतर ज्या किडी आहेत ज्या आपल्याला आढळून येतात तर त्यापैकी एक म्हणजे शेंग ढेकूण. वेगवेगळ्या प्रकारचे ढेकूण आपल्याला शेंगामध्ये दिसून येतात आणि नुकसान करत असतात. नंतर पाने गुंडाळणारी अळी ही एक महत्वाची कीड आता येत आहे. त्यानंतर पट्टेरी भुंगेरे, जेव्हा शक्यतोवर फुलं असतात तुरीला त्यावेळेस हे दिसून येतात. नंतर खोडमाशी ही क्वचित आपल्याकडे येते दिसून. नंतर खोडावरील ढेकूण, फुलकिडे याच्यामधली एक आता नवीन प्रजात कुठे कुठे आपल्याला आढळून येत आहे. नंतर खवले कीड, पिठ्या ढेकूण, वाळवी आणि कोळी. कोळीचा प्रादुर्भाव देखील यावर्षी कदाचित जास्त असला पाहिजे, कारण तुरीमध्ये वांज रोग हा बहुतेक शेतांमध्ये दिसून येतोय, तर त्याचं कारण हे कोळी आहे. नेक्स्ट. तर आता ह्या ज्या आपण किडी बघितल्या ह्या साधारणपणे आपल्याला केव्हा आढळून येतात याचं जर का आपण तक्ता करतो म्हटलं तर हा अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की शेंगा पोखरणारी अळी आणि पिसारी पतंग हा ऑक्टोबर पासून आपल्याला पुढे दिसून येईल. शेंग माशी ही नोव्हेंबर पासून पुढे, कारण त्याचं नाव शेंग माशी आहे, शेंगा लागल्या की पुढे आपल्याला ते दिसेल. त्यानंतर शेंगावरील ढेकूण हे पण ऑक्टोबर पासून सुरुवात होतात. ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी ही सप्टेंबर पासून, पानांचा असा गुच्छ झालेला दिसतो आपल्याला, तर त्यामध्ये ही ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी दिसून येते. मावा पण दिसून येतो, यावर्षी दिसतोय बऱ्यापैकी. त्यानंतर फुलकिडे पण असतात, फुले लागले की सुरू होतात हे. त्यानंतर फुलकिड्यांना दुसरं नाव खरड्या पण म्हणतो आपण, त्याचं सांगतो मी तुम्हाला त्यावेळेस. त्यानंतर खोडावरील ढेकूण आहे, पट्टेरी भुंगेरे आहेत, कोळी आणि पाने गुंडाळणारी अळी. तर पाने गुंडाळणारी अळी ही अगदी ऑगस्ट पासून तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत दिसून येते. कोळी मात्र तुम्हाला ऑक्टोबर पासून पुढे दिसून येतो, ज्यामुळे तुरीच्या झाडाला शेंगा लागत नाही, वांज रोग त्या तुरीच्या झाडांना होतो. त्यानंतर नेक्स्ट. आता सगळ्यात पहिली कीड म्हटलं तर शेंगा पोखरणारी अळी, यालाच आपण घाटी अळी म्हणतो. तर ही जी कीड आहे ही साधारणतः 200 पेक्षा जास्त वनस्पतींवरती आपली उपजीविका करत असते. याला नॅशनल पेस्ट देखील संबोधलं जातं. त्याचं कारणच असं आहे की कुठल्या ना कुठल्या पिकावरती ही जगत असते, आपली उपजीविका ही करत असते. सगळ्यात महत्वाचं हिचं आवडतं जे खाद्य आहे ते म्हणजे हरभरा, म्हणून हिला घाटी अळी या नावाने देखील आपण ओळखतो. तर साधारणतः 70% शेंगा प्रादुर्भावग्रस्त या किडीमुळे झालेले आपल्याला दिसून येतात. एक जर का अळी असली एका झाडावरती तर जवळपास 5 हिरव्या शेंगा किंवा जवळजवळ 7 वाळलेल्या शेंगा आणि 18 दाणे याचंही नुकसान करून जाते. म्हणजे तिला जगण्यासाठी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर कोशामध्ये जाईपर्यंत तिला लागणारं हे अन्न आहे तिच्यासाठी,
परंतु हे आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं याच्यामध्ये. नेक्स्ट. आता या अळीचा जीवनक्रम जर का आपण बघितला तर साधारणतः हिच्या जीवनामध्ये 4 अवस्था आपल्याला दिसून येतात: अंडी, अळी, कोश आणि पतंग. तर पतंग इथं तुम्हाला साधारणतः बदामी रंगाचा आणि मागचा जी पंखाची जोडी आहे याच्यावरती एक काळ्या रंगाची बॉर्डर कॉर्नरलाही दिसून येते तुम्हाला. त्यातून हा जो पतंग आहे एक एकटी अशी अंडी घालतो. अंडी कशी असतात याची, आपलं भगरीचे दाणे असतात तशासारखी ही अंडी असतात, गोलसर घुंटाकार आकाराची, खालून पसरट असतात. आणि जर का तुम्ही बारकाईने भिंगानी बघितलं तर तुम्हाला त्याच्यावरती उभ्या अशा रेषा दिसून येतील. ही पांढरी अंडी जेव्हा याच्यातून अळी बाहेर पडणार असेल तेव्हा ही काळसर होतात. काळसर होतात म्हणजे अंड्याचं कवच हे तसंच असतं, काळसर असतात. तर हे जे कवच आहे थोडंसं अर्धपारदर्शक असतं. तर आपल्याला काळसर याच्यामुळे दिसतात की त्या अळीची आतमध्ये डेव्हलपमेंट झालेली असते, तिचं जे डोकं आहे त्यात बाहेर पडायला तयार झाली, डेव्हलपमेंट झाली, म्हणून ते आपल्याला काळा रंग तिच्या डोक्याचा दिसून येतो. तर ज्यावरती आपल्याला अंड काळसर दिसलं याचा अर्थ याच्यातून आता ही अळी बाहेर पडणार आहे. तर मी तुम्हाला अंड्याचं म्हणजे शेतामध्ये तुम्हाला आता दिसून येऊ शकतील, प्रादुर्भाव सुरुवात झालेली आहे या किडीची. आता या अंड्यातून साधारणतः एक आठवडाभरात 4 ते 6 दिवसात 7 दिवसात याच्यातून वातावरणानुसार अळी बाहेर पडते. बाहेर पडलेली अळी सुरुवातीला जरी पांढऱ्या रंगाची असली तर नंतर ही हिरव्या रंगाची होते आणि जवळपास 2 ते 3 आठवड्याचा कालावधी असतो. ही अळी जेव्हा वाढत राहते तेव्हा एक ठराविक कालावधीनंतर काय करते, जसं साप काट टाकतो त्याप्रमाणे ही पण अळी काट टाकत असते आणि पुढच्या अवस्थेत जात असते. असं 4 ते 5 वेळेस ही काट टाकून पूर्ण अवस्थेत जाते. तर त्याला जवळपास 2 ते 3 आठवड्याचा कालावधी जातो. आणि हीच अवस्था आहे या किडीची की ज्यावेळेस शेतकऱ्याचं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ही करत असते. याची अळी अवस्था पूर्ण झाली की ही नंतर जमिनीमध्ये जाते आणि तिथं कोशावस्थेत जाते. आता कोशावस्थेमधली कीड ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पिकामध्ये कधीही नुकसान करत नाही. कोशावस्था ही तिच्या जीवनामध्ये तिला बदल घडून आणायचे असतात. मग त्या अळीचं त्या कोशामध्ये रूपांतर झालं की आतमध्ये तिच्यात बदल घडत असतात आणि साधारणतः आठवडाभरामध्ये, 1.5 आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास 10 दिवसापर्यंत ते सगळे बदल घडून येतात आणि मग त्या कोशाचं कोशावरण फोडून त्यातून पतंग बाहेर पडतो, जो की तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये दिसतो. तर असं साधारणतः हे पूर्ण जे चक्र आहे 1 ते 1.5 महिन्यामध्ये वातावरणानुसार हे पूर्ण होत असतं. तर अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम आहे. तर ही जे मादी पतंग आहे हा सुरुवातीला कोवळ्या पानांवरती शेंड्याकडे अंडी घालतो, नंतर शेंगेवरती देखील दिसून येतात, कळीच्या देठावरती देखील याची एक एकटी अंडी ही दिसून येतात आणि साधारणतः एक पतंग 600 ते 800 पर्यंत अंडी घालतो. त्यानंतर ती निघालेली अळी मी तुम्हाला सांगितलं जातं की जवळपास 2 ते 3 आठवड्यापर्यंत राहते त्याचा. त्यानंतर कोशावस्था जवळपास 2 आठवड्याची याच्यामध्ये आहे आणि डिसेंबर जानेवारीमध्ये जर का ढगाळ वातावरण असलं तर याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो. नेक्स्ट. मग याच्यामुळे होणारं नुकसान काय, तर अंड्यातून बाहेर निघालेली अळी ही अगोदर तुरीची कोवळी पाने खाते. जेव्हा त्या झाडांना तुमच्या कळ्या वगैरे लागायच्या असतात त्यावेळेसची ही गोष्ट आहे. नंतर फुलोऱ्यात आल्यानंतर याच्यावरती उपजीविका करते. त्याच्यामुळे काय होतं की फळधारणेचं प्रमाण हे म्हणजे शेंगा लागण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि नुकसान होतं. आणि शेंगा लागल्यानंतर शेंगांना काय होतं, छिद्र पाडून ही आपलं शरीर बाहेर ठेवते आणि डोकं खुपसून आतमधले दाणे ही खायला लागते. तर आतील दाणे ही पोखरून खाते आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. नेक्स्ट. तर इथं दाखवलेलं आहे तुम्हाला फुलामध्ये नुकसान करताना. ते बघा, कळीला छिद्र केलेलं आहे तिने, ते नुकसान तिचं दिसते आपल्याला. नेक्स्ट. इथं पण नुकसान दाखवलेलं आहे शेंगेमध्ये. शेंगेला कसं मोठं छिद्र करते, ही इरेग्युलर असते, गोल नसते, पूर्ण वाकडं तिकडं असतं आणि आतमध्ये डोकं घालून आतमधले दाणे ही खात असते. नेक्स्ट. हे बघा, पूर्ण एका शेंगेमधले पूर्ण दाणे हिने खाल्लेले आहेत आणि हे झालेलं नुकसान आपल्याला दिसतंय. नेक्स्ट. आता आपण जरी याला कापसामध्ये हिरवी बोंडअळी म्हणतो, घाटेअळी म्हणतो, तर नुसतं हिरव्या रंगाची ही नसते, अनेक रंगाच्या ह्या अळ्या आपल्याला दिसून येतात. मग आम्ही जेव्हा म्हणतो की ही शेंगा पोखरणारी अळी आहे, मग कशावरून म्हणायचं, तर आम्ही जे बघतो तिच्यामध्ये तर साईडला या अळीच्या दोन्ही बाजूला करड्या रंगाच्या आम्हाला तुटक तुटक रेषा दिसून येतात. त्याच्यावरून आम्ही ओळखतो की अमेरिकन बोंडअळी आहे, हिरवी बोंडअळी आहे, घाटेअळी आहे किंवा शेंगा पोखरणारी अळी आहे.
नेक्स्ट, दुसरी जी कीड आहे ती पिसारी पतंग. सध्या अजून प्रादुर्भाव तुरीमध्ये अजून आपल्या इथं यायचा आहे. मला तरी सध्या जेवढं काही मी फिरलो तर अजून दिसून आलेलं नाही पिसारी पतंग, पण हमखास येतो, दरवर्षी येतो, प्रत्येक शेतामध्ये असतो पिसारी पतंग. तर पिसारी पतंग म्हटलं तर साधारणतः माशीच्या आकाराची ही कीड म्हणता येईल, की दोन्हीकडून ही निमुळते असते आणि मध्ये याचा भाग हा फुगीर असतो. नेक्स्ट, याच्याही जीवनामध्ये 4 अवस्था आहेत. आता याला पिसारी पतंग का म्हणतो आपण, तर याच्या जीवनामध्ये 4 अवस्था आहेत: अंडी, अळी, कोश आणि पतंग. याचा जो पतंग आहे हा वाळलेल्या गवताच्या आकाराचा असतो आणि त्याचे जे पंख आहेत हे पक्षाच्या पिसाप्रमाणे दिसतात, म्हणून पिसारी पतंग असं याला आपण म्हणतो. तर याची जी मादी पतंग आहे हा कवळे देठ, पाने, फुलं आणि लहान शेंगावरती अलग अलग अंडी घालतो. साधारणतः एक पतंग जवळपास 20 पर्यंत अंडी हा घालतो. अंडी एक 4-5 दिवसामध्ये त्यातून अळी बाहेर पडते. अळी सुरुवातीला हिरवट रंगाची असते आणि त्याच्या अंगावरती भरपूर केस आपल्याला दिसून येतात. छोटी असते अळी. त्यानंतर या अळी काय करते, त्या दाण्यांना म्हणजे शेंगावरती गोल छिद्र करते आणि आतमधले दाणे ही खात राहते. अळी तिथंच असते शेंगाच्या बाहेर आणि दाणे खात राहते आणि असे दाणे खात खात जवळपास 15 दिवसांनी याची वाढ पूर्ण होते आणि मग ही तिथंच कोशावस्थेत जाते. कोशावस्था जवळपास 1 आठवड्याची आणि एक पिढी साधारणतः 17 ते 28 दिवसामध्ये याची पूर्ण होते. तर पावसाळा संपल्यानंतर याचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते, परंतु अजूनपर्यंत माझ्या या वर्षी पिसारी पतंग सध्या दिसून आलेला नाही, पण नक्की अटॅक हा येतो. नेक्स्ट, तर याचा नुकसानीचा प्रकार इथं दाखवलेला आहे की सुरुवातीला जेव्हा शेंगा लागायच्या तेव्हा कळ्या, फुलं याच्यावरती देखील याचा प्रादुर्भाव सुरू आहे आणि नंतर मग नेक्स्ट इथं दिसेल तुम्हाला की हे शेंगेमध्ये गोल त्यांनी छिद्र केलेलं आहे आणि तिथं आतमध्ये जे दाणे आहेत ते त्यांनी खाल्लेले आहेत. तर हे या छिद्राच्या आकारावरून देखील लक्षात येतं आपल्याला की या आपल्या तुरीमध्ये जो प्रादुर्भाव झालेला आहे हा कुठल्या किडीचा आहे. तर या शेंगावरून, त्याच्या आकारावरून हे आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट, तिसरी महत्वाची कीड म्हणजे शेंग माशी. आता खूप जण म्हणतील की तुम्ही सांगताय पण आमच्या लक्षात आलेलं नाही. प्रत्येकाच्या शेतामध्ये मला असं वाटतं की सुरुवात झालेली असेल शेंग माशीचा प्रादुर्भाव होण्याची. आता कापसामध्ये जशी गुलाबी बोंडअळी म्हणतो आपण, तशीच तुरीमध्ये ही शेंग माशी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही, जेव्हा बोंड तुम्ही फोडून बघता तेव्हाच लक्षात येतं. तशी शेंग माशी ही तुम्ही जेव्हा शेंग उघडून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, बारकाईने बघितलं तर. त्याचं कारण असं की बरं, सुरुवातीला मी याचं जीवनक्रम सांगतो तुम्हाला. या शेंग माशीच्या जीवनामध्ये देखील 4 अवस्था आहेत: अंडी, अळी, कोश आणि मोठी जी असते ती शेंग माशी असते. याची आपल्या घरामध्ये जशी माशी असते तशीच माशी, परंतु आकाराने लहान असते. तर या 4 अवस्थांमधून ही जात असते. याच्यातली फक्त माशी म्हणजे प्रौढावस्था जर सोडली तर बाकीच्या 3ही अवस्था ह्या शेंगेच्या आतमध्ये होतात. तर ही जी प्रौढ माशी आहे ही काय करते, आता एकदा शेंगा लागायला सुरुवात झाली की साधारणतः 2 ते 3 आठवड्याच्या शेंगा म्हणजे ज्याच्यामध्ये कोवळे दाणे असतील, यावेळेस ही माशी काय करते की त्या शेंगेच्या सालीच्या आतून त्याचं ओव्हिपोजिटर जे म्हणतो, ज्यातून ती अंडी घालत असते, तो भाग आतमध्ये पंक्चर करते, बारीक छिद्र, आणि आतमध्ये अंडी घालते. तर अंड तुम्हाला दिसेल इथं पांढऱ्या रंगाचं आहे. सालीच्या आतून तुम्हाला लंबगोलाकार हे अंड आहे. हे तुम्ही जर का मोबाईल मधून लाईट वगैरे टाकून एकदा सवय झाली तर तुमच्या लक्षात येऊ शकतं, पण फार सूक्ष्म असं हे अंड असतं. मग त्या अंड्यातून साधारणतः 3-4 दिवसामध्ये, 5-6 दिवसामध्ये त्यातून अळी बाहेर पडते. ही बाहेर पडलेली अळी पिवळसर पांढऱ्या रंगाची अळी असते. या अळीला पाय नसतात आणि ही अळी काय करते, मग तिथून बाहेर पडली की त्या सालेच्या तिथं जे दाणे वाढून राहिले त्या शेंगेमध्ये, तर त्या दाण्यांना कुरतडते आणि तिथंच आपली उपजीविका ही करत राहते. शक्यतोवर एक अळी एका दाण्याचं नुकसान करते, क्वचित प्रसंगी दुसऱ्या दाण्यांकडे वळते, नाहीतर मग तिची अळीचा जीवनक्रम तिथंच ती अवस्था पूर्ण होते आणि त्या ठिकाणी मग ती कोशामध्ये जाते. परंतु कोशामध्ये जाण्याच्या आधी ही अळी काय करते की ते शेंगेची जी साल आहे तिला आतून पोखरून ठेवते काही प्रमाणामध्ये आणि मग कोशावस्थेत जाते. कोशावस्था पूर्ण झाली की त्यातून ही माशी बाहेर पडते आणि ज्या ठिकाणी त्या अळी अवस्थेनी ते साल आतून पोखरून ठेवलं होतं तिथून ही माशी बाहेर पडते. अशा प्रकारे याचा जीवनक्रम असतो. तर ह्या 3ही अवस्था आतमध्ये असल्यामुळे सहजासहजी आता जशी हिरवी जी बोंडअळी आहे ती आपल्याला बाहेरून दिसते, पिसारी पतंग बाहेरून दिसतो, ढेकून बाहेरून दिसतात,
परंतु ही कीड आपल्याला बाहेरून दिसत नाही. आणि माझं एक निरीक्षण असं आहे की या किडीमुळेच सगळ्यात जास्त नुकसान आपल्याला तुरीमध्ये झालेलं दिसून येतं. कारण त्या दाण्यांची अडकण किंवा मुकणी जी म्हणतो आपण ती होते, ती कशाच्याच कामात येत नाही. त्याच्यावरती बुरशीची वाढ पण होते, सीड म्हणून पण आपल्याला उपयोगात येत नाही. तर अशा प्रकारे याचं नुकसान हे असतं. नेक्स्ट, हे नुकसान इथं दाखवलेलं आहे. हे बघा, अळी आहे, हिला पाय नाही आहेत, अगदी छोटीशी अळी आहे पिवळट पांढऱ्या रंगाची, आणि तिने केलेलं हे नुकसान आहे. अगदी सगळं म्हणजे गलीज अशा फॉर्म केलेलं आहे त्यांनी. नेक्स्ट, हे खालच्या याच्यामध्ये हे त्याचा कोश आहे. नेक्स्ट, आणि हे झालेलं नुकसान आहे. आता मी जसं म्हटलं तुम्हाला की कोशातून आतमधून ते बारीक जिथं कोरून ठेवलेलं आहे साल, तिथून ही माशी बाहेर पडते प्रौढ. तर मग आपल्या शेतामध्ये शेंग माशीचं नुकसान झालेलं आहे की नाही हे झाल्यानंतर कळतं. पण केव्हा कळतं? जेव्हा ते छिद्र पाडून माशी बाहेर उडून गेलेली आहे. तर ते छिद्र कसं असतं? अगदी बारीक असं छिद्र आहे, त्यातून ही अशी माशी बाहेर पडून गेलेली आहे. आणि हे दाणे जर का जमा केले आपण, तर हे अशा प्रकारे आपल्याला दाणे दिसून येतात. तुम्ही बघितलेले आहेत ते. नेक्स्ट, मग आता मी तुम्हाला 3 किडी सांगितल्या आणि प्रत्येक ह्या त्या शेंगेमध्ये नुकसान करत असतात, दाण्यांचं नुकसान करत असतात. आपण त्याच्यावरून देखील लक्षात घेऊ शकतो की आपल्या शेतामध्ये कुठल्या किडीचा प्रादुर्भाव जास्त होता. तर इथं दाण्यांचं झालेलं नुकसान आणि त्या शेंगेवरती असणारे छिद्र, याच्यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो. हे इथं दाखवलेलं आहे. नेक्स्ट, आता त्यानंतर चौथी कीड म्हणजे ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी. याला आम्ही मारुका म्हणून ओळखतो. ही साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर सुरू होते. पानं आणि समोरचा शेंड्याकडचा भाग याच्यामध्ये जाळी करून आतमध्येही राहते आणि तिथला भाग खात राहते. त्याच्यामुळे कसं फुलं शेंगा ह्या कमी प्रमाणामध्ये लागतात किंवा लागत नाही आणि तिथंच कोशावस्थेत जाऊन याचा पतंग बाहेर पडतो. नेक्स्ट, तर याच्या जीवनामध्ये 4 अवस्था असतात. अंडी आहे, ही अळी दाखवलेली इथं मोठं चित्रामध्ये, आणि नंतर त्याचा त्या गुच्छामध्ये झालेला कोश आणि नंतर निघालेला याचा पतंग असा तुम्हाला दिसून येईल. तर शक्यतोवर मला कोणतरी मगाशी इकडे येत असताना विचारलं होतं की ICPL 87 काहीतरी वाण लवकर येणारा जो होता. तर अशा जे लवकर येणारे वाण आहेत हे या किडीला प्रामुख्याने बळी पडतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर फुलोरा येण्याच्या कालावधीमध्ये देखील याचं जर का जास्त आर्द्रता आणि मध्यम तापमान असतं, अशा वेळेस याचा प्रादुर्भाव वाढत असतो. तर साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट, पीक फुलोऱ्यावर आलं की मग हे जसं मी सांगितलं तुम्हाला, कळ्या आणि फुलं एकत्र केलेले आहेत हे दिसते तुम्हाला. याच्या आतमध्ये तुम्ही जर का बारकाईने बघितलं ती अळी तुम्हाला तिथं दिसून येते. तिच्या साधारणतः हिरवट रंगाची अळी असते ही, आणि तिच्या अंगावरती काळे ठिपके तुम्हाला दिसून येतात पूर्ण शरीरावरती. तर ही मारुका. काय म्हटले? नेक्स्ट, आता हे झालं या मारुकाबद्दल. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा तुरीच्या शेतामध्ये फिरतो, एकदा शेंगा लागल्या परिपक्व होत आल्या की त्यावेळेस आपल्याला अजूनही काही किडे दिसतात. त्यापैकी एक म्हणजे शेंग ढेकून. हे साधारणतः 3-4 प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे ढेकून दिसतात. त्यापैकी एक म्हणजे रिप टॉटस, जो की आपल्याला प्रामुख्याने दिसतो. मागचा जो पाय एकदम त्याचा मजबूत आपल्याला दिसून येतो, तसा हा ढेकून असतो. तर हे 3-4 ढेकून हे काय करतात, यांची अंडी पण त्या शेंगेवर घातलेली दिसतात. हे आता त्या एका प्रकारच्या ढेकूनची ही अंडी आहेत याच्यामध्ये. याच्यातून पिलं बाहेर पडतात आणि मग हे पिलं आणि प्रौढ याच्यामध्ये कोशावस्था नसते. तर हे पिलं आणि प्रौढ दोन्ही काय करतात, ते शेंगेमध्ये आपले सोंड खुपसून रस शोषण करतात आणि त्याच्यामुळे त्या दाण्यांची वाढ पूर्णपणे होत नाहीत. कोमेजलेले दाणे तुम्हाला छोटे झालेले दाणे हे दिसून येतील. नेक्स्ट, हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे शेंग ढेकून दाखवलेले आहेत. नेक्स्ट, ही त्याची अंडी. नेक्स्ट, आणि त्यांनी केलेलं नुकसान, दाणे कसे अगदी छोटे इथं झालेले तुम्हाला दिसतात आणि हे हेल्दी इकडे दाखवलेले चांगले तुरीचे दाणे. नेक्स्ट, पाने गुंडाळणारी ही पण सुरुवातीच्या कालावधी आपल्याला दिसून येते. साधारणतः पिवळसर रंगाची अळी असते. तर फार तेवढी सिरियस नाही, पण ही पण एक कीड आहे तुरीवरती. नेक्स्ट, त्याच्या जीवनामध्ये देखील 4 अवस्था आहेत, त्या इथं दाखवलेल्या. नेक्स्ट, अशा प्रकारे पाने गुंडाळले जातात. नेक्स्ट, त्याचा प्रादुर्भाव दाखवलेला. जेव्हा तुरीच्या झाडाला फुलं लागतात ना, त्या ठराविक कालावधीमध्ये पट्टेरी भुंगेरे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात आणि यांच्या जीवनामध्ये देखील 4 अवस्था आहेत. तर याची डबल रोल आहे याची जी अळी असते
ही अळी काय करते, ही जमिनीमध्ये जे आपल्या किडी आहेत त्याच्यावरती ही जगत असते, म्हणजे तिथं मित्रकीड म्हणून काम करते. आणि नंतर कोशातून हा प्रौढ निघाला की हे वेगवेगळ्या पिकावरची फुलं खातो आणि त्याच्यावरची जगतो. तो साधारणतः तुरीवरची 30-40 पर्यंत फुलं एक भुंगेर हा खाऊ शकतो. हो हो हो, बाकी भाजीपाला पिकावरही तुम्हाला दिसतील. हे आता आपल्याला याच्यावरती म्हणजे फुलावरती फवारणी झालेली असली तर मग ते खाऊन ते औषध त्यांच्या पोटात गेलं तर जातील ते. आणि करू आपण चर्चा. नेक्स्ट, नंतर कधी कधी काही प्रमाणामध्ये दिसून येते, जशी सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला खोडमाशी दिसून येते, तशीच तीच स्पेसिस आहे ही. क्वचित प्रसंगी जेव्हा रोपं लहान असतात त्यावेळेस आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला तर ही या अळीला पण पाय नसतात, पिवळसर रंगाची अळी असते, छोटी, पोखरत आतमध्ये जाते आणि मग वरचा भाग हा पूर्ण वाळून जातो. तर रोपावस्थेत असले तर रोपं हे मरून जातात. नेक्स्ट, सध्या अजून दुसरी दिसून येणारी कीड म्हणजे त्या तुरीची जे फांद्या खोडं असतील ना त्याच्यावरती असे तुडतुड्यासारखी किडे दिसतात. तुडतुड्याचाच हा प्रकार आहे, आम्ही काऊबग म्हणतो याला किंवा मेम्ब्रेसिड म्हणून ओळखतो आम्ही. तर हे काय करतात, त्या फांद्यामध्ये तिथं रस शोषण करतात, त्याच्यामुळे पुढचा जो भाग आहे, कळ्या, फुलं, शेंगा, याचं त्यांना पाहिजे तशी न्यूट्रिएंट भेटत नाही आणि त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही, वाढ होत नाही. नेक्स्ट, थ्रीच आपल्याला म्हणजे ज्याला आम्ही फुलकिडे किंवा खरड्या असं म्हणून संबोधतो, याचं कारण असं, खरड्या कशामुळे, तर ही साधारणतः रस शोषण करणाऱ्या किडीतला एक प्रकार आहे. याला काय असतं, याच्या तोंडाकडे जे दात असतात त्यापैकी एका साईडचा जो भाग आहे किंवा दात म्हणता येईल आपल्याला, तो नसतो. मग त्याला ते रस शोषून घेत, म्हणजे ते जसं की तुडतुडा किंवा मावा रस शोषून घेतो तसं याला करता येत नाही. मग हा काय करतो, त्याची साल जी ती खरडून काढतो आणि जो रस बाहेर निघतो तो ते ओढून घेतो, म्हणून त्याला खरड्या पण म्हणतात. तर साधारणतः एक तपकिरी रंगाच्या फुलकिडे आपल्याला तुरीमध्ये दिसून यायचे. आजकाल त्याच्यामध्ये काही काही काळ्या रंगाचे फुलकिडे पण दिसून यायला लागले कुठे कुठे. तर ही नवीन प्रजात तुरीमध्ये सध्या दिसून येते. याचं आता नुकसान वगैरे इव्हॅल्युएशन ह्या आमच्या गोष्टी सध्या चालू आहेत की याचं ओळख करण्यासाठी बेंगलोरला आम्हाला याच्या स्पेसिस जमा करून पाठवायचे आहेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्याला अजून विस्ताराने सांगता येईल. नेक्स्ट, खवले कीड क्वचित प्रसंगी दिसून येते, खोडावरती असते ही. नेक्स्ट, पिट्या टेकण्यासारखी समजा, हाही तसाच. नेक्स्ट, वाळवी ही ज्या ठिकाणी असेल, म्हणजे काही शेतामध्ये याचा प्रादुर्भाव होतो तर मग तिथं कुठेही पीक असलं तर त्याच्यावरती ही वाळवी आपल्याला दिसून येते. नेक्स्ट, त्याच्या जाती इथं दाखवलेल्या आहेत. आणि शेवटचं हे कोळी. आता तुरीला जो वाज रोग होतो तो आपल्याला वाटतं हा रोग आलेला आहे, त्याचं मुख्य कारण आहे हे कोळी. कोळीच्या मार्फत त्या विषाणूचा प्रसार होतो आणि त्या विषाणूची लागण झाली की त्या झाडाला मग पुढे हिरवगार झाड दिसतं, पण त्याला कळ्या, फुलं, शेंगा काहीही नसतं. झाड खूप हेल्दी दिसतं पण त्याला काही माल लागत नाही. तर त्यासाठी हा कारणीभूत असणारा कोळी. नेक्स्ट, आता एकात्मिक कीड व्यवस्थापन. साधारणतः या किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. नेक्स्ट, तर घाटी अळीचे कोष नष्ट करण्यासाठी उन्हाळ्यात शक्य असेल तेव्हा, दरवर्षी तर करत नाही आपण, नांगरट केलेली असली तर चांगलं, शिफारस केलेल्या वाणांची लागवड केली पाहिजे. आणि सलग तूर आजकाल घेण्याचं प्रमाण वाढत आहे, मग अशा वेळेस काही त्याच्यामध्ये थोडंफार ज्वारी किंवा बाजरीचं जर का टाकलं बियाणं तर ते जिवंत पक्षी थांबे म्हणून काम करतं, म्हणून त्याचा पण वापर हा केला जाऊ शकतो. त्यानंतर गाव पातळीवरती शक्यतोवर एकाच वेळेस पेरणी केलेली चांगली. त्यानंतर वेळेवरती आंतर मशागत करून पीक हे तण विरहित ठेवलेलं असलं पाहिजे. ही झाले आपल्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून किडींची जी संख्या आहे ती एका ठराविक पातळीपेक्षा खाली ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यापैकी एक म्हणजे मशागती पद्धती. नेक्स्ट, दुसरी म्हणजे यांत्रिक पद्धती. आता याच्यामध्ये काय करतो आपण, पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहित नष्ट क्लिप करून ते नष्ट केली पाहिजे. शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे, कोळशी, रानबेंडी हे जे असतील तर हे पण वेळोवेळी काढली गेली पाहिजेत. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. ही एक चांगली पद्धत आहे तुरीमध्ये, जी पण आम्ही प्रॅक्टिकली केलेली आहे. सकाळच्या वेळी अगदी ऊन जास्त पडायच्या आधी, म्हणजे कोवळ ऊन असते तेव्हाही चालेल, तुरीच्या 2 रांगेच्या मध्ये एखादा कपडा टाका आणि हलक्या हाताने झाड थोडंसं बेंड करा, हलक्या हाताने त्याला टॅप करा. त्याच्यावरच्या सगळ्या जेवढ्या काही किडी असतील त्या तुमच्या त्या खालच्या त्या कपडावरती पडून जातात, ते जमा करून आपण नष्ट करू शकतो. खूप चांगली एक पद्धत आहे, हे इथं दाखवलेलं आहे तुम्हाला.
नंतर पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी जवळपास 50 पक्षी थांबे शेतामध्ये लावलेत. तर पक्षी थांबे हे पक्के असले पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती पक्षी बसले तर ते आजूबाजूच्या अळ्या ह्या टिपून खातात ते. नंतर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीसाठी साधारणतः कामगंध सापळ्याचा वापर केला पाहिजे. कामगंध सापळ्याचा वापर याच्यासाठी आपल्याला उपयोगाचा ठरतो की आपल्या शेतामध्ये कीड किती प्रमाणामध्ये असेल याचा अंदाज येतो आणि त्यानुसार आपल्याला फवारणीचं नियोजन करता येतं. यासाठी देखील जेवढ्या जेवढ्या पिकांमध्ये शक्य असेल तिथं कामगंध सापळ्याचा हा वापर केला पाहिजे. तुरीमध्ये तर आवश्यकच आहे. नंतर तुरीच्या झाडाखाली हे सांगितलं मी तुम्हाला. आता नेक्स्ट जैविक पद्धतीमध्ये एक निंबोळी अर्काचा वापर, एक माझं स्वतःचं मत असं आहे की आपण बाजारामध्ये आपला कंटाळा म्हणून जातो, आपल्याला फवारणी करायची, जातो तिथलं निंबोळी अर्काचं जे काही असेल ते घेऊन येतो औषध आणि त्याचा वापर करतो. आता ज्यांनी केलं नसेल, मला असं म्हणायचं की उन्हाळ्यामध्ये ज्या निंबोळ्या आपल्याला मिळतात, आपले प्रत्येक शेताच्या बांधावरती 1-2 झाडं असतात, तर जमा करा, साठवून ठेवा आणि त्याच्यापासून 5% निंबोळी अर्क तयार करा आणि तो वापरून बघा. एकदा एक पंप का होईना मारून बघा. मी अगदी खात्रीशीर सांगू शकतो तुम्हाला की परत तुम्ही बाजारातलं निंबार्क वगैरे विकत आणणार नाही. तर असा 5% निंबोळी अर्क तुम्ही त्याची सुरुवातीची फवारणी ही घेऊ शकता. आणि सर, आपल्याकडच्या निंबोळ्या लोक रोजगार म्हणून जमा करून बाहेरच्या राज्यांमध्ये विकतात. तिथं ते कंपनीवाले लोक विकत घेतात, तिथं औषधं तयार होतात आणि मग ते इथं येऊन आपण 2,000-3,000 रुपये लिटरने हे विकत घेतो. तर हा उद्योग म्हणजे रोजगाराचे पॉईंट ऑफ व्ह्यू पण सांगतोय तुम्हाला. त्यानंतर बेसलेस थुरिंजेन्सिस याचा देखील आपल्याला बीटी आहे, मेटारायझियम आहे, बिव्हेरिया आहे, हे जैविक कीटनाशक म्हणता येतील आपल्याला. याचा वापर करता येईल आणि ही तयार पण करता येतात आपल्याला लोकल लेवलवरती. त्यानंतर शेंगा पोखरणारी हिरवी अळीसाठी एक विषाणू पण येतो, त्याचा पण वापर आपल्याला त्या अळीसाठी करता येईल. नेक्स्ट, मग आता सगळ्यात शेवटचा पर्याय हा, सगळे बाबी संपल्या की मग रासायनिक पर्याय. तर त्यासाठी कुठली औषधं वापरता येतील हे इथं थोडक्यामध्ये दिलेलं आहे की साधारणतः जेवढ्या अळ्या आहेत त्यासाठी क्विनॉल्फोस आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, स्पिनोसाइड आहे, क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल आहे, ज्याला तुम्ही आवडीने कोणी म्हटले, कोराजेन सांगितले की कोणी ओळखते, पण आम्ही सांगताना क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल सांगतो. क्लूबेंटामेड आहे, ज्याला तुम्ही फेम म्हणून ओळखता, एंडोझाकार्ब आहे, लुफेन्युरॉन आहे. शेंग माशीसाठी मात्र तुम्हाला, कारण ती कीड आतमध्ये आहे म्हणून त्यासाठी डायमिथोएट असं औषध हे वापरायला पाहिजे किंवा मोनोक्रोटोफॉस. तर डायमिथोएट सारखं औषध चांगलं काम करतं. नंतर शेंग ढेकून असतील तर त्याला देखील डायमिथोएट हे काम करेल. नेक्स्ट, आता आपण औषधं मारायची तर सर्रास सगळं मारत सुटलं असं न करता, जर का आपल्याला थोडीशी त्याच्यात काळजी घ्यायची असेल शेतामध्ये जे असतील मित्रकिडी त्यासाठी, तर एक लाईन सोडून म्हणजे अल्टरनेट रो मध्ये जर का आपण फवारणी केली तर बऱ्या प्रमाणामध्ये आपण मित्रकिडींचं संवर्धन तिथं करू शकतो. तेवढंच इथं टाकलेलं आहे. नेक्स्ट, धन्यवाद. कोणाला नंबर लागत असेल तर इथं मुद्दाम दिला. सर, याच्यामध्ये जसं की देशात जीएम वाहनांना जीएम चालू आहे.